नोव्हेंबर महिन्यामध्ये सोयाबीनच्या ज्या किमती आहेत लोकल बाजारामध्ये, त्या कशा राहणार आहेत? हमी भावापेक्षा जास्त राहतील, हमी भावा इतक्या राहतील की हमी भावापेक्षा कमी राहतील, हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या 2-3 दिवसांपासून आपण या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ टाकायला लागलो आहे. मका, सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस आणि इतरही माहिती आपण देणार आहोत. रोजचे बाजारभाव काय आहे त्याचाही आपण आढावा घेणार आहोत, त्याचाही आपण काही माहिती देणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की नोव्हेंबर महिन्यामध्ये सोयाबीनचे संभाव्य बाजारभाव विशेषतः लातूर बाजार समितीमध्ये काय असू शकतात. यासाठी आपल्याला जी माहितीची मदत मिळालेली आहे ते कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या आधारे आपण ही माहिती मिळवलेली आहे आणि त्यांच्या हवाल्यानुसार, त्यांच्या तज्ज्ञानुसार हा अंदाज आपल्याला दिलेला आहे. आता या अंदाजानुसार जसं आपण मागे सांगितलं की तुम्ही सक्षम व्हावं, सावध व्हावं आणि तुम्हाला बाजारभावाचा वेध कळावा आणि त्यानुसार आपण खरेदी विक्रीचे निर्णय घ्यावेत, जेणेकरून तुमचं नुकसान कमी होईल. म्हणून हे विश्लेषण आहे, म्हणून हा अंदाज आहे. याच्यासोबत आपण काही महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये जर वेळ असेल तर सोयाबीनच्या किमती काय ते पण आपण बघणार आहोत. आता सुरुवात आपण सोयाबीनच्या प्रोफाईलपासून सुरू करूया. सोयाबीनचं जे उत्पादन आहे हे आंतरराष्ट्रीय लेवलला अतिशय महत्त्वाचं तेलबिया पीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ब्राझील असेल, अमेरिका असेल, अर्जेंटिना असेल, चीन आणि भारत या देशांमध्ये सोयाबीनचे प्रमुख उत्पादन होते आणि जागतिक उत्पादनाच्या 90% उत्पादन करणारे सुद्धा हेच देश आहेत. त्यामध्ये आपल्या भारताचाही समावेश आहे. आता या देशांमध्ये मागणी, पुरवठा आणि ज्या काही गोष्टी बदलतात तेव्हा एकूण त्याच्या किमतीवर परिणाम होत असतो, हेही तुमच्या लक्षात येईल. सोयाबीन संदर्भात आणि एकूणच हमी भावाच्या खरेदी संदर्भात एक चांगली बातमी या महिन्याच्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी सरकारकडनं आलेली होती, महाराष्ट्र सरकारकडनं. त्यांनी असं सांगितलं की सोयाबीनच्या किंवा हमी भावाच्या खरेदीचे ज्या नोंदी आहेत त्या पोर्टलवर सुरू झालेल्या आहेत. तुम्ही त्या नोंदी केल्या असणार आणि लवकरच ती खरेदी सुरू होईल. ती खरेदी सुरू झाली की सोयाबीनचे बाजारभाव पण बऱ्यापैकी वाढतील, अर्थात ते FAQ लेवलचे किंवा चांगल्या दर्जाच्या सोयाबीनसाठीचे. आता सोयाबीनच्या बाजारभावावर केवळ सोयाबीनची मागणी, पुरवठा आणि याचा परिणाम होत नाही, हवामानाचा परिणाम होत नाही, तो सोयाबीन तेलाच्या आयात निर्यातीची धोरणं पण कारणीभूत आहे. म्हणजे दिवाळीचा सण आला किंवा आणखी काय आलं तर सरकार सोयाबीन तेलाची मागणी करतं, बाहेरून आयात वाढवतं आणि त्याचा परिणाम असा होतो, आयात वाढले की इथल्या सोयाबीनच्या तेलाचे दर कमी होतात. इथल्या सोयाबीन तेलाचे दर कमी झाले की तुमच्या सोयाबीनला बाजारभाव कमी मिळतात. ₹50, ₹100, ₹200 अशी स्थिती आहे. आता या सगळ्या याच्यात सोयाबीन तेलाची आयात कशी वाढली ते आपण बघूया. 2023मध्ये होती ते एकूण 40.70 लाख टन एवढी आयात केली. 2023-24मध्ये ती मात्र 33.10 लाख मेट्रिक टन अशी आयात होती. मागच्या वर्षी म्हणजे किंवा आत्ताचं हे जे वर्ष आहे याच्यामध्ये 51 लाख मेट्रिक टन सोयाबीनची आयात प्रस्तावित आहे आणि पुढच्या वर्षी साधारण 25-26मध्ये 41 लाख मेट्रिक टन सोयाबीनची आयात प्रस्तावित आहे. याच्यामुळे काय होणार की आयात वाढलेली आहे आणि या आयातीमुळे त्याचा परिणाम सोयाबीनच्या किमतीवर होऊ शकतो. हे अनेक ठिकाणी शेतकरी संघटना याविषयी सांगतायत, विश्लेषक सांगतायत. पण तो किती होईल ते आपण बघूया. आता या वर्षी जगभरात सोयाबीनचं उत्पादन कसं आहे तर ते थोडंसं वाढलेलं आहे, फार नाही, पण मागच्या वर्षीसारखं इतकंच आहे. आपण बघूया. 22-23मध्ये होतं ते 3782 लाख मेट्रिक टन, 23-24ला होतं ते 3969 लाख मेट्रिक टन, 24-25ला होतं 4242 लाख मेट्रिक टन आणि 25-26 म्हणजे आत्ताचं या खरीप हंगामात जे असणार आहे, जे प्रोजेक्टेड किंवा अंदाज काढण्यात आलेला आहे तो 4259 किंवा 4260 लाख मेट्रिक टन इतकं असेल. आता अमेरिकेच्या कृषी विभागानं म्हणजे USDAने सप्टेंबर 2025मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यानुसार जगामध्ये एवढं 4259 लाख टन किंवा लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती, जे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 0.4% किंवा एक अर्ध्या टक्क्यांनी जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर स्वाभाविक त्याचा परिणाम
किमतीवर होऊ शकतो लोकल बाजारात. सरकारी तर हमी भाव तुम्हाला मिळणारच आहे जे नोंद करतील त्याच्यामध्ये. आता 2023-24च्या तुलनेत आता 24-25मध्ये सोयाबीन तेलाच्या आयातीत मग मी तुम्हाला सांगितलं की 54% वाढ आहे. जवळपास निम्मा भाग तर या आयातीनंच खाल्लेला आहे असा कोणी सांगितलं, USDAनं सांगितलं सप्टेंबर 25च्या अहवालामध्ये. कृषी विभागाचा स्मार्ट प्रकल्प आहे, बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षातर्फे ही माहिती आहे, त्यांच्या सौजन्याने आपण हे तुम्हाला देत असतो. हे दरवर्षी दर आठवड्याला ते प्रकाशित करत असतात. या सगळ्या याच्यामध्ये अधिक माहिती तुम्ही कृषी विभागाच्या वेबसाईटवर बघू शकता. आता पुढे सोयाबीनचं भारतातलं उत्पादन यंदा होणार 116 लाख मेट्रिक टन. ते थोडं घटणार आहे. म्हणजे 22-23ला झालं 124, 23-24ला झालं 118, 24-25ला झालं 125 आणि यंदा झालं 116. यंदा जे आहे मागच्या वेळेस भाव कमी होते त्यामुळे यंदा पेरा कमी झाला, त्यामुळे सोयाबीनचं उत्पादनही थोडंसं दबावत आहे. पण ते फार काही त्याच्यातनं किमतीवर फरक पडेल असं दिसून येत नाही, ते आपण बघणारच आहोत. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक आवाहन करेल की जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथं तातडीनं सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा की सध्या तिथं कांद्याचे बाजारभाव आपण टाकत असतो. येणाऱ्या काळात सोयाबीन, मका असं सगळंच आपण देणार आहोत. तुम्ही सबस्क्राईब केलं त्याच्यानंतर लाईक, कमेंट करा, शेअर करा. त्यामुळे काय होतं की आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि जेवढे चांगले शेवटी वाचक असतील, समोर ऐकणारे असतील, तेव्हा सांगणाऱ्यालाही उत्साह येतो. ठीक आहे, पुढे जाऊया. तर 2025-26मध्ये सोयाबीनचे उत्पादन 8% कमी होण्याची शक्यता आहे. आता हे अमेरिकेच्या कृषी विभागानं वर्तवलं आहे. 116 लाख मेट्रिक टन मी तुम्हाला सांगितलं आहे. आवकीचा ट्रेंड काय असतो सोयाबीनचा ते समजून घ्या. ऑक्टोबरमध्ये संपूर्ण देशभरात जेवढी आवक येते वर्षभरात त्याच्यात सर्वाधिक आवक ही ऑक्टोबरमध्ये होते. आता नोव्हेंबरमध्ये ती आवक कमी होते याच्यामध्ये आणि हे मी मागच्या वर्षीचा ट्रेंड सांगतो आहे. डिसेंबरमध्ये आणखी कमी होते, जानेवारीमध्ये, फेब्रुवारी, मार्चमध्ये कमी होत जाते. मार्च आणि एप्रिलमध्ये ती सर्वाधिक कमी राहते. तर त्यानुसार अजूनही आवक राहणार आहे. हा महिना, पुढचा महिना, त्याचाही परिणाम आपल्या सोयाबीनच्या याच्यावर होऊ शकेल. आता सोयाबीनची निर्यातही हा महत्त्वाचा फॅक्टर आहे की तुमच्या बाजारभावावर फरक पडतो. 22-23मध्ये झाली ते 18.70 लाख, 23-24मध्ये झाली ते 19.70 लाख, 24-25मध्ये झाली ते 18 लाख आणि आत्ता जी निर्यात होईल ती कमी दाखवण्यात आली आहे. जशी कांद्याची निर्यात कमी आहे, सगळ्याच गोष्टी कमी आहे यंदा. पावसाने सगळ्याच पिकांना त्रास दिलेला आहे. एकूणच यावर्षी सगळ्याच शेतकऱ्यांना, मग तो सोयाबीनचा असेल, कापसाचा असेल, मक्याचा असेल, नाही तर कांद्याचा असेल, सगळ्यांनाच त्रास आहे. टोमॅटोवाले असतील. यंदा फक्त 9 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात होऊ शकते. आता 24-25मध्ये सोयाबीनच्या निर्यातीत मागच्या वर्षीच्या तुलनेत घट झाली. 23-24मध्ये 19.7 लाख टन सोयाबीन निर्यात झाली. 24-25मध्ये 18 लाख टन असून ती मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे, असाही हा अहवाल सांगतो. आता मागच्या 3 वर्षामध्ये साधारणपणे ज्या किमती आहे सोयाबीनच्या, किमान आधारभूत किंमत या वर्षीची जी आहे 5,328 रुपये. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या किमती कमी आहेत या सगळ्या याच्यामध्ये. आता नोव्हेंबरमध्ये सरासरी किमती मागच्या 3 वर्षात काय राहिल्या ते बघूया. नोव्हेंबर 22मध्ये 5,647 होत्या. नोव्हेंबर 23मध्ये 5,023 होते आणि नोव्हेंबर 24मध्ये मात्र अतिशय मागच्या वर्षीपेक्षा भाव उतरलेले आहेत, 4,208 रुपये आहेत. आता लातूरच्या बाजारातील चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला नोव्हेंबरमध्ये काय बाजारभाव मिळतील? तर नोव्हेंबरमध्ये FAQ दर्जाच्या, FAQ ग्रेडच्या सोयाबीनची किंमत विश्लेषकांनी सांगितल्याप्रमाणे सरासरी 4,025 ते 4,390, म्हणजे साधारण 4,000 ते 4400 रुपये प्रति क्विंटल असे राहतील. याच्यापेक्षा दर्जा कमी असेल तर त्याच्या किमती कमी होतील. आजचे सोयाबीनचे लातूरचे बाजारभाव काय ते बघूया. पिवळ्या सोयाबीनची आवक झाली 15,870, 4200 किमान, 4750 कमाल आणि 4500 सरासरी असे भाव मिळाले. त्यामुळे चांगले याच्यामध्ये अंदाजानुसार जात आहेत. अकोल्यामध्ये जी आवक झाली आहे
ती 4,600 आणि 5,555 असा सरासरी दर मिळाला आहे, पण किमान दर 4,000 आहे. जालन्यामध्ये 3,100, जास्तीत जास्त 4,800 आणि सरासरी 4,150 आहे. आता वाशिमला पिवळ्या सोयाबीनला तब्बल 6,500 असा दर मिळालेला आहे. म्हणजे इथं काय की 4,500 आवक आहे, 3,925 किमान दर आहे, जास्तीत जास्त 7,330 आहे. इथं थोडीशी गंमत आहे. जास्तीची पावती व्हायरल केली, 1 वक्कल 2 वक्कल किंवा ज्याला आपण म्हणतो एखादा क्विंटल घेतला आणि बाकीचे बाजारभाव मात्र इथं किमान बाजारभाव आहे ती कमी आहे. त्यामुळे सोयाबीनची खरेदी विक्री करताना या गोष्टीचे लक्ष घेणं महत्त्वाचं आहे. अमरावतीला 21,000 आवक होऊन 3,750, 4,260 आणि 4,005 असा दर आहे. एकूण तुम्ही जर विचार केला तर साधारण 4,000 ते 4,200 असे सरासरी दर आहेत. कृषी विभागाचा स्मार्ट प्रकल्पाचा अंदाज मी तुम्हाला सांगितला आहे. तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे ते अवश्य कमेंटमध्ये करा. पुन्हा एकदा विनंती करतो, लाईक करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांना उत्तर मिळेल. धन्यवाद.